दशक 8 समास 7 मोक्ष लक्षण. श्री समर्थ म्हणतात की मागे श्रोत्याने प्रश्न केला होता की मोक्ष किती दिवसात मिळतो. त्याचे उत्तर आता श्रोत्याने दक्ष होऊन ऐकावे. मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा हे सर्व आता ऐका. तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो मोक्ष संत संघाने कसा मिळतो तेही ऐका. प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो. त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात. मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेले आहेत. त्यामुळे प्राणी अल्पज्ञ देहबुद्धीचा झाला. मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे. पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. पापाचे फळ दुःख, पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारब्धानुसार पाप आणि पुण्य हे भोगावेच लागते. पाप पुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भवासातूनही सुटका होत नाही अशी याची दृढ कल्पना झालेली असते. तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन कोशात गुरफटून खेळून मरून जातो, त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्याने आपले जन्म मरण काही सुटत नाही असे म्हणत राहतो. तो मनात म्हणतो की आता या जन्मात काही दानधर्म करील म्हणजे तेवढ्याच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही म्हणून या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले. मी तर आता या जन्मात तरी काही केलेच पाहिजे. म्हणून त्याने एक जुने वस्त्राने एक तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणू लागला की पुढील जन्मात याच्या कोटी गुणाने मला प्राप्ती होईल. कुशावर्त, कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्राचा महिमा रोखून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दान पुण्य करतो. एखादा पैसा दमडीदान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतोय की यामुळे आता मी पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल, तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आज मी जे जे देईन ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी आणि बद्ध म्हणावा. अनेक जन्मांच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळवून सद्गती प्राप्त करून घेतली नाही तर गर्भवास चुकत नाही. बरे, परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. श्रीमद भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले की ज्यावेळी प्राण्याचे पाप आणि पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो, एरवी नरदेह प्राप्त होत नाही. सर्वप्रथम नरदेह अत्यंत दुर्लभ असूनही भगवत कृपेने सहज मिळाला आहे. तो सुदृढ होडीसारखा असून गुरुदेव हे त्याचे कर्णधार आहेत. म्हणजे भगवंताची कृपा हा अनुकूल वाहणारा वार आहे. हे सर्व मिळूनही जो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही तो आत्मघातकी जाणावा. नरदेह दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. ज्याला देवाची कृपा लाभत नाही तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला आत्मघातकी असे म्हणतात. नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीत जन्म मरण भोगावे लागते. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात. म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हणते. नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्म मरण परंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगावे लागतात. अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगावे लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. त्याने काय असा मोठा पुण्य संग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावा, पण तरी मनात पुढल्या मनुष्य जन्माची दुराशा बाळगतात. असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पाने बंधनात पडतात आणि आपण आपले शत्रू होऊन जातात.
आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू असतो. असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संघाने तुटते हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो तेही ऐकावे. आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतापासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चाललेले असते. देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण व शक्ती अशी 8 तत्वे एका देहाची व याच्या चौपट म्हणजे 32 तत्वे 4 देहांची होतात. अशी ही पिंडाची ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतामतांचा गोंधळ झालाय. नाना मते, नाना भेद यामुळे वादविवाद उत्पन्न झाले. पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. त्या समन्वयाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह 5 भौतिक आहे, त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह शेवटी नष्ट होतो म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहामध्ये नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण पंचक. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे प्राण पंचक. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक. 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून 25 तत्वांच्या सूक्ष्म देहांचा विचार शास्त्रात केला आहे. सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की अंतःकरण, मन, बुद्धी आणि इतरही नाना तत्वांच्या उपाधीहून आत्मा वेगळा आहे हे कळते. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 व विराट, हिरण्य, अव्याकृत, मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देह आहेत ते जाणून घ्यावे. 4 पिंडाचे व 4 ब्रह्मांडाचे असे 8 देह होतात. याशिवाय प्रकृती आणि पुरुष धरून 10 देहही सांगितले जातात. याप्रमाणे तत्वांचे लक्षण सांगितले आहे. पण आत्मा याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्वांचा व कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. वरील सर्व आत्म्याहून निराळे असल्याने त्याचे दृश्य आहे. जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड, विद्यामाया, अविद्यामाया यांच्याविषयी खूपच सांगता येईल. पण आत्मा या सर्वांहून वेगळा आहे. तसे पाहून गेले तरी 4 आत्मे आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे कोणत्या अंतरात सुदृढ करावी. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असे म्हणतात व चौथा निर्मळ आत्मा असे 4 आत्मे सांगितले. त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते 4 एकच आहेत हे कळावे म्हणून दृष्टांत सांगितला जात आहे. तो सावधपणे ऐकावा. घटाकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितले जात असली तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. त्याप्रमाणेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा सर्व मिळून एकच आत्मा आहे. घटाला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घटाकाश. तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा म्हणतात. मठाला जे आकाश व्यापून असते त्याला मठाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा म्हणतात. मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महद आकाश असे नाव आहे. त्याप्रमाणे ब्रह्मांडा बाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणतात. उपाधी वेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असे नाव आहे. तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश तोच निर्मळात्मा परेश जाणावा. उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते पण वास्तविक ते अभिन्नच असते. त्याप्रमाणे स्वानंद घन असा एकच आत्मा आहे. दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोडवी वर्णन करायला शेष सुद्धा समर्थ नाही. हे आत्म्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीव पण उरतच नाही. 4 भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ते मिथ्या ठरते. म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्मा एकच एक आहे. देहाच्या उपाधीमुळे तो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्वांचा शोध घेऊ लागले असता त्या तत्वांपासून आपण भिन्न आहोत हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही तर तो तत्वतः वस्तूच होतो.
आपण म्हणजे ती वस्तूच आहे. तत्त्वमसी हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आपल्याला बंधन आहे असे बोलू सुद्धा नाही. आता शंकेचे निरसन होऊन संदेह वृत्ती नाहीशी झाली आणि संतांच्या संगतीने तात्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जागृती आली असता कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्या योगे तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते. स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करायची जरूर नसते. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचारही करू नये. त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. विवेक न करता दुसरी जी जी साधने करावी त्याने सर्व क्षीणच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्ष लक्षण नाव समास 7वा समाप्त. दशक 8वा समास 8वा आत्मदर्शन. मागील समासात परमात्मा तो तूच जाण असे निरूपण केले गेले. आता या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे. परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्ही नाही. परमात्मा निर्गुण, निराकार, अनंत, अपार व नित्य आणि निरंतर असा आहे. ज्यात बदल होत नाही. जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. परमात्मा हा सर्व व्यापक असून अनेकांना तो एकटाच व्यापून असतो. परमात्मा संबंधीचा विवेक हा अतर्क आहे. वेद व श्रुती या प्रकारे परमात्मा स्वरूपाचे वर्णन करतात. पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही संशय नाही. ती भक्ती म्हणजेच भजन 9 प्रकारचे आहे. या नवविध भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. त्या नवविध भक्तीत आत्मनिवेदन हे सर्वात श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सार आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले की आहे की नाही ते जाणून घ्यावे. महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती. याप्रमाणे स्वतः समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. त्यावर श्रोत्याने विचारले की आपण स्वतःच कसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे अथवा देवापुढे आपले मस्तक तोडून घ्यावे, काय करावे ते काहीच कळत नाही. हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणाला की आता श्रोत्याने सावध होऊन चित्त एकाग्र करावे. आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याचे लक्षण सांगतात. आधी मी कोण याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते. देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तद्रूपता येते. देव भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात. बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात. हे बोलणे अयुक्त नाही, कारण त्याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. देव आणि भक्त यांचा मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाही सावतो. सर्व दृश्याच्या पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. त्याच्याशी ऐक्य झाले की दुधेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. देव भक्त असा अडसर राहतच नाही. याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिथेच नाव सायुज्य मुक्ती होय हे सत्य जाणून घ्या. जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उद्देश त्याला निरूपणाने प्राप्त झालेला असतो त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. नदी एकदा सागराला मिळाली त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल. लोखंडाचे परिसराच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याचा काळसरपणा परतून येत नाही. त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही.
देव आणि भक्त दोन्ही एकच आहेत, हा विवेक ज्याला कळतो तो साधूजनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावे. आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर अंगी तात्काळ बनते. मी देह असे मानून देहच होऊन राहिले की देह दुःख भोगावे लागतेस. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. यावर श्रोता विचारतोय की देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती आणि हे सर्व आपण सांगावे. श्रोत्याने असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले तेच आता वर्णन करून सांगितले जाईल, तरी सावध होऊन ऐका. देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. देहबुद्धी सोडले की अशा प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये, त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. यावर श्रोता विचारतो की साधू वचन ते कुठले, त्यावर विश्वास का ठेवावा. स्वामी, आपण एक वेळ मला हे सर्व समजावून द्यावे. सोहम म्हणजेच स्वानंद घन आत्मा तोच मी आहे. तो अजन्म असून ते तूच आहेस हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरात सुदृढ करावे. महावाक्याचे मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल असे हे भ्रमिष्टपणाचे बोलणे कधी मानूच नाही. काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. तोपर्यंत होणार नाही. कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल तेव्हा, अथवा या देहाचा अंत होईल तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल. हे बोलणे बिनबुडाचे. याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे व मग आपल्याला राज्यपद मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावे हे अधिक बरे, पण हे कळत नाही. त्याप्रमाणे माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे ते जाणून घेतले पाहिजे. एकदा राज्यपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे. परिवारामुळे राज्य गेले असे तर घडू शकत नाही. एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगात दृष्टीच दिसत असले, देहाचे भानही राहत असले तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली, त्यामुळे सर्प आहे असे वाटून खूप भीतीही वाटली. पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचं कुणाला आणि कशासाठी. त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती, पण विचार केल्यावर ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा. मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की याच्या पहिल्या तेजास आपण कसे जाऊ शकू. पण ज्यावेळी कळते की तेथे जळ नाहीच, मग संकट कसले. भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतर जागृती आल्यावर साशंक कशाला व्हावे. त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय. सर्व सांगतात की अंतिम होते त्याची गती. मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात तो मूळ मायेचा प्रांत, अथवा या सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो तो आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस. ज्याची बुद्धी या प्रकारे दृढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते, म्हणजे तो आत्म्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो. ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल. अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती व गुरु प्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो.
मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सद्गुरूंचा अनुभव मिळताच चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहापैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. या निधिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्माच खरोखर व्याप्त आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळून येते. मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळते असेही नाही तर तसा अनुभव याला. त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्याने हे जाणले पाहिजे की त्यालाच मोक्ष असे म्हणतात. जो सद्गुरूंचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनाचे श्रवण मनन करीतच राहतो. जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष व ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाही सेवतात, जेथे लक्ष अथवा अलक्ष्य काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे हाच मोक्ष म्हणून जाणावा. जेथे ध्यान धारणा आदी त्रिपुटी नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पाहून सूक्ष्म ब्रह्म तेवढे ज्ञाती रूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरते त्यास मोक्ष म्हणावे. मग संसार रूपी मृगजळ आटून जाते. खोटेच केवळ मानलेले बंधन तुटते. जो वास्तविक अजन्मात आहे तो मिथ्या जन्मदुःखापासून मुक्त होतो. जो निसंगच आहे त्याला भ्रांतीने संगरूपी रोग गाजला होता, तो रोग नष्ट होतो. जो विदेही असून स्वतः देही मानत होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगी नाहीशी होते. जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला. मी अनंत ही जाणीवही उरली नाही. जागृतीला जागे केले, जागृत असलेल्याला सावध केले, निज बोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. जो कधी मरू शकतच नाही त्याला अमर केले. मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकत नाही त्याचा निरंतर योग घडवून आणला. मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. द्वैताचा पडदा तुटून गेला. अद्वैताने भेदास नाहीसे केले. पंचमहाभूतांनी झडपले होते ती भूतबाधा नाहीशी झाली. विवेकामुळे साधन सफल झाले. निश्चय परब्रह्मास निश्चय केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्यामुळे निघून गेला. जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मला आहोत. त्यामुळे तो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा त्याला कळले की ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत, म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडले आहोत. या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8 समाप्तो.